श्री स्वामी समर्थ मंडळी, सगळ्यांचे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आपल्या व्हिडिओचा मेन उद्देश असा आहे की एखादी गोष्ट नाही का जी आपण वापरतो ती खरोखरच युजफुल आहे किंवा नाही आहे याबद्दल रिव्ह्यू देणं. म्हणजे असं नाही की आपल्याला त्या गोष्टीबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा वाईट कमेंट करायचं, हा आपला उद्देश नाही आहे. किंवा त्या गोष्टीची विनाकारण पब्लिसिटी करायचा, हा पण आपला त्याच्यामागचा उद्देश नाही. तर आपला सरळ सोप्पा आणि साधा असा म्हणजे उद्देश आहे व्हिडिओ बनवण्यामागे, की खरंच ती जी वस्तू आपण वापरतोय ती वस्तू खरोखर चांगली आहे की नाही याच्याबद्दल लोकांना माहिती देणे, जेणेकरून एखादी गोष्ट आपण खरेदी केली आणि ती खरेदी करून आपल्याला त्यात नुकसानच झालं, आपल्याला काही त्याचा फायदा नाही झाला किंवा ती आपल्याला एवढी युजफुल वाटली नाही, तर कमीत कमीत आपण आपला अनुभव दुसऱ्यांबरोबर शेअर केल्यामुळे ते ती वस्तू घेताना काळजी घेतील, हाच एक उद्देश आहे. त्याच्यामुळे व्हिडिओच्या याच्याबद्दल काही वाईट कमेंट करू नाही, त्याचा योग्य असं तुम्हाला सल्ला म्हणजे नाही का सांगणं, माहिती सांगणं, हाच आपला उद्देश आहे. तर आज आपल्या व्हिडिओचं टायटल आहे ते तर तर चला, व्हिडिओचं थंबनेल तर तुम्ही बघितलेलंच आहे आणि आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर कसं आहे, नूडल्स या कोणत्याही प्रकारच्या असो, म्हणजे नाही का बाजारातून विकत आणलेल्या कोणत्याही नूडल्स असो, कोणत्याही कंपनीच्या असो, त्या शरीरासाठी इतके हितकारक नाहीच आहे. आणि लहान मुलांना तर आजकालच्या मुलांना वाटतं नाही का बाहेरचं चटपटं खावं, आणि आपण पण ते त्यांना देतो. पण ठीक आहे, महिन्यातून एखाद्या वेळेस चवीसाठी बदल म्हणून दिलं तर ते काही नाही, ठीक आहे. पण मग लहान मोठं सगळ्यांनाच चवीसाठी एखाद्या वेळेस बदल म्हणून ठीक आहे. पण कायम कायम नूडल्स खाणं किंवा कोणत्याही कंपनीच्या असो, कोणत्याही प्रकारच्या असो, शेवटी त्यात तो मैदाच असतो आणि तो मैदा शरीरासाठी नाही का हितकारक नाहीच आहे. त्याशिवाय आता आम्ही स्वतः पण बाजारातून एक वेगवेगळ्या प्रकारच्या नूडल्स आणल्या होत्या, मुलांचा आग्रह होता म्हणून, आणि बनवल्या पण त्या. पण काही नूडल्सची चव तर मुलांना आवडलीच नाही, त्या तर पूर्ण वेस्टेज केल्या आणि काही थोड्याफार त्यांनी खाल्ल्या. तर शक्यतो घरी आजकाल आहे ना, आपण स्वतः पण नूडल्स नाही का गव्हाच्या पिठाच्या नूडल्स बनवून घेऊ शकतो. ते आपण म्हणजे ठीक आहे एखाद्या वेळेस खाणं म्हणून, पण शेवटी नूडल्स हे कसं आहे शरीरासाठी इतकं हितकारक नाहीच आहे. त्याचे जे मसाले असतात ना, ते मसाले थोडेसे स्ट्रॉंग असतात, त्यात मिठाचं प्रमाण पण थोडंसं जास्त असतं, जे आपल्या आरोग्यासाठी घातकच असतं ते. त्याच्यामुळे मी तर म्हणेल की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नूडल्स घेत असाल, मुलांच्या आग्रहाखातर घेत असो किंवा त्यांची आवड म्हणून घेत असाल, तरी पण विचारपूर्वकच नूडल्स घ्याव्या. मुलांना चवीसाठी बदल म्हणून महिन्यातून 1-2 वेळेस देणं ठीक आहे, पण शक्यतो त्यांच्या हट्टाखातर त्यांना कायम नूडल्स देणं टाळावं. त्याच्यामुळे काय होतं, आजकालच्या मुलांमध्ये वजनवाढीच्या समस्या होत आहे. त्यात मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे नाही का त्यांचं थोडंसं असं काही गोष्टी ते विसरतात, त्यांच्या बुद्धीवर पण त्या गोष्टीचा असर पडतो. त्याच्यामुळे आपल्याकडे पूर्वपार पद्धतीने जे काही खाणं सांगितलेलं आहे ते कधीही रेफर केलेलं चांगलं आहे. तर चला, असो, भेटू.